नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रोजची कढी विसरून जाल. आज आपण मस्तपैकी अशी वाटण घालून चमचमीत दही कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता दह्याचं बॅटर आहे ते करायचं आहे. इकडे मी 1 कप दही घेतलेलं आहे. हे पाव किलो दही आहे. आपण आता या दह्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालणार आहोत. दही आंबट नसावं. त्यानंतर याच्यामध्ये पाणी आहे ते घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला. त्यानंतर आपण आता हे मिश्रण आहे दह्याचं ते रवीच्या साह्याने असं घुसळवून घ्यायचं आहे. म्हणजेच असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही असं झालं पाहिजे. आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपण आता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 कप ओलं खोबरं म्हणजे 1 वाटी ओलं खोबरं मी घेतलेलं आहे किसून. आपण आता याच्यामध्ये 2 लसूण पाकळ्या आहेत त्या घालायच्या आहेत. लसूण पाकळ्या ऑप्शनल आहेत, नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. 1 कांदा असा मी उभा चिरून घेतलेला आहे असा तुकडे करून तो घालायचा आहे. कोथिंबीर घालायची आहे याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर हळद आहे ती घालणार आहोत. व आपण ह्याच्यामध्ये आता थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे व मिक्सरला आपण आता हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. एकदम अशी थोडी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. अशी पेस्ट झाली पाहिजे. इकडे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं आहेत ती घालणार आहोत व चांगलं असं 2 ते 3 मिनिटं आपण हे परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. त्यानंतर जे आपण वाटण वाटलं होतं ते घालायचं आहे सगळं व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. आपण आता हे वाटण चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये. थोडंसं याच्यामध्ये आपण आता अर्धा कप पाणी आहे ते घालायचं आहे व चांगलं वाटण हे शिजवून घ्यायचं आहे. मस्तपैकी अशी कडक उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता मस्तपैकी अशी कडक अशी उकळी आलेली आहे आणि आपलं वाटण पण चांगलं असं शिजलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता गॅसची फ्लेम आहे ती बंद करून ठेवायची आहे. त्यानंतर जे आपण दह्याचं बॅटर तयार केलेलं होतं ते घालायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करूनच दह्याचं बॅटर घाला व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. जर तुम्ही गॅस चालू असताना दही घातलं तर दही फुटण्याची शक्यता असते आणि मीठ पण गॅस चालू असताना घातलं तरी दही फुटण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो गॅस बंद करूनच दह्याचं बॅटर आणि मीठ घाला व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आणि झटपट अशी चमचमीत आपली वाटण घालून दह्याची कढी तयार झालेली आहे. ही तुम्ही मस्तपैकी भाताबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.